नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सचिन मोठे, माझा मित्र शेतकरी या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण मुक्काम पोस्ट देगाव, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण एका शेतकऱ्याच्या शेतात आहोत आणि त्यांचा एकच शेळी आहे त्यांच्याकडे। आणि व्हिडिओ काढण्यामागचं कारण एक असं आहे की एका शेळीला त्यांच्या 6 पिल्ली झाली होती आणि शेळी येऊन 4 महिने झाले। त्या शेळीबाबतची ते माहिती देतील। नमस्कार, नाव सांगा की? अशोक रंगनाथ वडणे। अशोक रंगनाथ वडणे। बरोबर, देगाव। बर, ही शेळी तुम्ही कधी घेतलेली आहे? हे 1 वर्ष झालं। 1 वर्ष झालं का? बर, शेळी घेतलेली गाभण होती का कशी? गाभण होते, तिला 2 पाटी झाल्या होत्या अगोदर। बर, आणि नंतर दुसऱ्या 5-6 महिन्याने गाभा गेली। बर, मग तिला बकरं लावलं, मग एकदम 6 पिली झाली, 4 बोकडा आणि 2 पाटी। म्हणजे एक वेताला झाली ती 2 पिल्ली झाली आणि दुसऱ्या वेताला झाली ती 6 पिल्ली झाली। 6 पिल्ली झाली। बर, 6 पिल्ली झाली ती डिलिव्हरी होताना वगैरे काय त्रास? का अजिबात त्रास नाही। बर, 6च्या 6 पिल्ली व्यवस्थित बाहेर पडली। बर, आता इथं आम्हाला 5च दिसते ती। एक कुत्र्याने धरलंय, ती काय विकून टाकलं जरा। बर, पण आता ही 6 पिल्ली जी आहे ती ही आता किती महिन्याची पिल्ली आहे साधारण? बरोबर 4 महिन्याची पिल्ली आहे। 4 महिन्याची। पण ह्यांना जतन कसं केलं हे तर सांगा जरा। शेळीला 2 लिटर शेळीचं पाजलं, बर, फेरा खाली, आणि गाईचं 2 लिटर, बर, आणि बाटलीने पाजत होतो। बर बर बर, म्हणजे गाईचं 2 लिटर दूध आणि शेळीचं अधिक 2 लिटर। शेळी 2 लिटर दूध देते? 2 लिटर दूध एका टायमाला? एका टायमाला। बर, अशा पद्धतीने सांभाळ केला। हा, आता लागू गेली का? आता गेली लागू, 15 दिवस झाले। 15 दिवस झाले का? आणि शेळी एकच तुमच्याकडे? हा, एकच आहे। पिल्लेची वाढ लय चांगली आहे। हा, पण ह्यांना काय विशेष खुराक का आता चालू केले? मका आहे बघा, दुसरं काय नाही। बर, किती मका आहे साधारण? 1 किलोभर मका ठेवतोय रोज? हा, सगळ्याला। बर, जी आता 6 पिलू जी विकलंय ती केवढ्याला विकलं? ते इकलं 3700 रुपयाला। ती मग 5-7 हजार रुपयाला जात होतं। हा हा, कुत्रं चावलं म्हणून ते मेंढीवनीच मान करत होतं। बर बर, म्हणून 3700 रुपयाला विकलं। हा, चांगलं आलं की तरी पैसे? हा हा, 16-17 किलो बकर होतं। 16-17 किलो? छान आहे, माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। राम राम।